तळकोकणातील सिंधुदुर्गात गेले 8 दिवस सातत्यानं मान्सून पूर्व पाऊस कोसळतोय। यामुळे जिल्ह्यातील आंबा आणि जांभूळ पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मुळात यावर्षी जांभूळ अत्यल्प प्रमाणात होतं, त्यात मान्सून पूर्व पावसानं जांभूळ पीक शेतकऱ्यांच्या हातून निसटून जाण्याची शक्यता आहे। कोकणातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत जांभूळ नावालाही दिसत नाहीये, त्यामुळे जांभूळ पीक मान्सून पूर्व पावसामुळे अडचणीत आलेलं आहे। याचा आढावा घेतलाय आमचे सिंधुदुर्गातले प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। एकंदरीत गेले 2-3 दिवस आपण पाहतोय अवकाळी पाऊस जो सुरू झालाय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। 3 दिवस सतत हा संध्याकाळी 6 नंतर पाऊस सुरू होतोय आणि त्याचा फटका मात्र इथल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जांभुळावर झालेला दिसतोय। खरं तर बघायला गेलं तर कोकणी मेवा म्हणून हे जे प्रसिद्ध असलेलं जांभूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फार मोठ्या आपण जांभूळच्या बागा बघतोय। पण आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी हे जांभूळचं झाड मी तुम्हाला दाखवतोय। त्या झाडावरून मात्र भरघोस अशी जांभूळ लागलेली आहेत, परंतु खाली मात्र जमिनीवर या जांभळांचा सडा पडलेला पाहायला मिळतोय। खरं तर एकंदरीत या अवकाळी पावसाचा फटका आहे तो जांभूळाला मात्र जास्त प्रमाणात बसलेला असेल, काजू असेल, आंबा असेल, इतर पिकांवरही झालाय। त्याचप्रमाणे जांभूळवरही मात्र जास्त प्रमाणात झालेलं असतं। ही जी खाली काही जी तुम्हाला मी जमिनीवर जांभूळ पडलेली दाखवतोय ती मात्र त्याचा सडा पडलेला पाहायला मिळतोय। खरोखरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातला शेतकरी मात्र नाहक याच्यामध्ये झालेला पाहायला मिळतोय। खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे जांभूळ जे आहे ते मुंबई सारख्या ठिकाणी वाशी मार्केट असेल, मेन ठिकाणच्या मुंबईमधील मार्केटमध्ये हे जातंय आणि खरं तर याला मात्र चांगला रेट मिळतो आणि इथल्या शेतकऱ्याला मात्र जांभूळापासून चांगला फायदा मिळतो। पण खरंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातला शेतकरी आता मेटाकुटीस आलेला पाहायला मिळतोय। खरं तर ज्या पद्धतीने आपण हे जी जांभळाचा सडा तुम्हाला दाखवतोय, एवढं मात्र शेतकऱ्याचं नुकसान या सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेलं पाहायला मिळतंय। गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।